ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 2 कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईलने हाणामारी, चौकशीचे आदेश. चोपडा तालुक्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 2ही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चोपडा तालुक्यात शहर, ग्रामीण व अडावत अशी 3 पोलीस स्टेशन असून काही कर्मचाऱ्यांची मनमानी वाढल्याची चर्चा आहे. 2 व 3 स्टार अधिकाऱ्यांपेक्षा कलेक्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद व द्वेष निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी चोपडा शहर पोलीस स्टेशनमधील ट्रॅफिक हवालदार निलंबित झाल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येही मारामारी घडली आहे. अशा घटनांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत वरिष्ठांनी लेखी सूचना देऊनही काही प्रभारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप असून यामुळे भविष्यात अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब घोलप पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे. तर ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांमध्ये काही हाणामारी झालेली आहे. त्या आणि उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. काय आहे सर्विस? काल रात्री साधारण 11:30च्या सुमारास शशी परदे आणि राकेश पाटील हे 2 पोलीस हवालदार आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे. आपसात मतभेद आहेत आणि ते रात्री घरी गेल्यानंतर ड्युटीवरून आपसात दोघांचं फोनवरून काही बाचाबाची झाली आणि त्यानंतर मग दोघांची मारामारी झाली. सर, हे जे मारामारी झाली हे काहीतरी ड्युटी लावण्यावरनं झालेली असं कळतंय आणि आपल्या जे बरेच वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत किंवा तालुक्यात कार्यरत असलेले असे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामुळे अशा काही घटना घडत आहेत. त्यामुळे जे डिपार्टमेंट आहे ते बदनाम होत आहे. याकडे आपण कसं पाहत आहेत? नाही, निश्चित हे दोन्ही जे अंमलदार आहेत ते बऱ्याच वर्षापासून म्हणजे एक साधारण 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ड्युटीच्या अनुषंगाने एकमेकाची काही कमी जास्त मागं पुढं ड्युटी लागली असेल, पण हा त्याला मार्ग नाही. भांडण त्याच्या तक्रारी सर ते प्रभारी अधिकाऱ्याकडे केल्या, प्रभारी अधिकारी ते पाहून गेले. आपसात एकमेकाला एवढं मारामारी करण्याचं असं हे चुकीचं आहे. सर, मग आता यांच्यावर पुढील काय कारवाई करण्यात येणार? शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. लोकनायक न्यूज